उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज हिंगोलीत येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वामध्ये बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये विविध विधानसभेतून जे आहेत ते कार्यकर्ते पदाधिकारी झाले होते आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्याचबरोबर नगरपालिका असतील या संदर्भातही मुलाखती घेतल्याची चर्चा आहे। आपल्यासोबत नागेश पाटील आष्टीकर आहेत। खरं तर आज मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते जमले होते, नेमकं काय? आता हे हो घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या संदर्भामध्ये इच्छुकांची संख्या आणि तिथले आरक्षण आरक्षण निहाय इच्छुकांची संख्येची आम्ही पडताळणी केली। किती इच्छुक आहेत? आमची जवळपास सगळीकडेच जागा पूर्ण होतील असेच आहेत आणि इच्छुकांची संख्या आहे, बऱ्यापैकी आहे। इच्छुकांची मुलाखत म्हणायचीच नाही, मुलाखत आता होईल, पुढं मुलाखती घेऊ। आता आम्ही जस्ट एक इच्छुकांची यादी घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण आता पुढे काम करू। आज कुठल्या कुठल्या विधानसभेतल्या इच्छुकांची चाचपणी झाली? आज 2 विधानसभा झाल्या। आज कळमनुरी विधानसभा आणि हिंगोली विधानसभा या 2 मध्ये नगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, त्याच्या सगळ्याच्या जवळपास इच्छुकांची यादी झाली। येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सोबत राहणार आहेत की मग सोबळावरचं काय? आमची तर इच्छा आहे आघाडीमध्येच लढवलं पाहिजे। हे निवडणूक जी आहे ते छोट्या छोट्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये त्यांची घुसमट होऊ नये म्हणून आम्ही तर पहल केलेली आहे। आम्ही तर त्यांना प्रस्ताव दिलेला आहे आणि माझं मत आहे असं की 99% किंवा 100% आम्ही आघाडीमध्येच निवडणूक लढू। तुम्ही आघाडी म्हणता, मात्र वरच्या लेवलवरती जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीत थोडीशी कुरबुर सुरू आहे आणि ती जर कुरबुर मोठी झाली तर काँग्रेस बाजूला जाईल, राष्ट्रवादी बरोबर नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर? तुम्हाला जर माहिती असेल तर मुंबई महानगरपालिका हा विषय वेगळा आहे आणि इतर महाराष्ट्रातला विषय वेगळा आहे आणि मुंबई महानगरपालिकेपुरतं सगळ्या गोष्टी जे काय असतील ते असतील, त्याच्यावर मी आता इथं टिप्पणी करणं उचित नाही आहे। पण पक्षश्रेष्ठीचा, सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठीचा असाच आदेश आहे की त्यांनी ज्याच्या त्याच्या लेवलवर तिथल्या त्या विषयावर त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्याच पद्धतीने आम्ही निर्णय घेत आहोत। विशेष करून तुमच्या लोकसभेत आणि त्यातल्या त्यात हिंगोली जिल्ह्यामधलं सिच्युएशन कसं आहे? मग तुमच्या लेवलवर तुम्हाला काय वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणजे सोबळावर लढवा की मग महाविकास आघाडी म्हणून लढवा? तुम्हाला नेमकं काय वाटते? मी आपल्याला सांगितलं, जरी आमचं सक्षम भक्कमपणे जरी आम्ही इथं जरी असेल तरी पण हे निवडणुका छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातात सगळ्यालाच त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्याचं भलं झालं पाहिजे। लोकांमध्ये छोट्या या कार्यकर्त्यामुळे भांडणं लावणं बरोबर नाही आहे। त्यामुळे आमची स्वतःची मत अशी आहे की हे महाविकास आघाडीने लढवलं पाहिजे। आता नुकतीच एक छोटीच निवडणूक झाली पण ते मोठ्या स्वरूप आलं होतं आखाडा बाळापूर मार्केट कमिटीचं। त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते नेत्यावर नाराज होते, ती नाराजी परत येऊ नये म्हणून हे आज चर्चा झाल्याचं कळते, बाहेर सूर येते, तसं काही चर्चा झाली? कार्यकर्ते नाराज होते त्यावेळी? नाही, असं काही नव्हतं। बाळापूरमध्ये सुद्धा आमची सगळ्यांनी एकजुटीनेच लढवली निवडणूक, पण आर्थिक घेवाणदेवाण खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं आम्हाला तिथं थोडंसं हार मानावं लागली, पण असं काही झालेलं नव्हतं। तिथे काही असं झालं नव्हतं। एका दुःख असं कुठं ना कुठंतरी कोण ना कोणतरी एखाद्या माणसावर नाराज असं नाही, साहजिक आहे, प्रत्येकच पक्षात असते, याच पक्षात काही नसते असायला भाग नाही। कुठेतरी एक महायुतीमध्ये आज मिठाचा खडा पडलेला आहे। महायुतीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगरे यांनी सोबळाचा नारा दिलेला आहे। आम्ही आगे आगे देखो होता है क्या म्हणल्यासारखं आहे, अजून खूप लंका बाकी आहे। आता तर ही पहिली निवडणूक आहे, मला वाटतं की याच्यातून अजून खूप पुढं काही दिसून येईल, ते आपण बघत राहू बस। तुमचं काय विजन आहे मग आता जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार? नाही, हे तुम्हालाही सगळ्यांना चांगलं माहीत आहे की इथं शिवसेनेची ताकद खूप चांगल्या प्रकारे आहे आणि 100% आम्ही जिल्हा परिषदवर आम्ही 100% आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकू म्हणजे फडकू। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेवरची आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा आम्ही फडकणार असल्याची प्रतिक्रिया हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।